नमस्कार, पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस ठाण्याचे कर्मचारी गुलाब शिंपी यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे। शिंपी हे आपली ड्युटी करून गावाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला। मनोज जरंगे पाटील यांच्या मातोरी या गावामध्ये किरकोळ दगडफेक झाली आहे। दगडफेकीनंतर गावात काही काळ तणावाचं वातावरण होतं। या दगडफेकीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत। नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केली आहे। 2 वर्षापूर्वी या जोडप्याचा प्रेमविवाह झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे। एका मेडिकल कर्मचाऱ्याने झोपेची गोळी न दिल्याने दोघा जणांनी त्याला बेदम मारहाण केली। ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी मनपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। नाशिकमध्ये गुंतवणूकदारांना मोठमोठे प्रलोभने देऊन कमी किमतीत फ्लॅट देतो असे आमिष दाखवून सुमारे 3,26 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे। बिल्डर फरार झाला आहे। यामुळे नाशिकमध्ये एक मोठी खळबळ उडाली आहे। अहमदनगरच्या महापालिका आयुक्तांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे तब्बल 9 लाख रुपयांची लाच मागितली। मात्र ACBची रेड पडणार याची कुणकुण लागताच ते फरार झाले आहेत। बिहारमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणी CBIने दोघांना अटक केली आहे। मनीष कुमार आणि आशुतोष कुमार अशी दोघांची नावे आहेत। पिंपरी चिंचवड सायबर सेलच्या पथकाने एका आठवड्यामध्ये 4 कोटी रुपयांची फसवणूक झालेले 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत। 8 आरोपींना बेड्या ठोकल्या असून पुढील तपास करत आहेत। जळगाव शहरातील एका 17 वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। ध्रुव ललित भराटे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी सुरू केलेल्या आनंदवन आश्रमात आरती चंद्रवंशी या युवतीची हत्या झाल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। धन्यवाद। अधिक माहितीसाठी पोलीस काकाला जरूर क्लिक करा आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा।